नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंडिया पोस्ट GDS अंतर्गत जी 28,000 पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया जाहिरात अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 तारीख होती. त्या अंतर्गत पहिली यादी जी आहे, पहिली मेरिट लिस्ट म्हणजे निकालाची तारीख ही 28 तारीख होती, म्हणजे आजची तारीख होती. निकाल अद्याप जाहीर झालेला नाहीये. 1 दिवस 2 दिवस उशिरा होऊ शकतो. मात्र पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजेच आता जो नवीन आठवडा सुरू होईल मार्च महिन्यामध्ये, हा निकाल जाहीर होणार आहे. पहिली यादी लागणार आहे. तर पहिल्या यादीमध्ये 50%, 60%, 70%, 80% असणाऱ्या उमेदवारांचं 10वीला एवढे कमी गुण असणाऱ्या उमेदवारांचं सिलेक्शन, निवड होण्यासाठीची संधी ही असणार आहे. तर नक्की कोणाचं सिलेक्शन होईल, त्याचबरोबर पहिल्या यादीमध्ये नाव नसेल तर निराश का व्हायचं नाहीये, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. खूपच महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. कट ऑफ संदर्भातली माहिती मी देणार आहे. महत्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, ज्यांनी अर्ज केलाय त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्वाच्या अपडेट ज्या आहेत सगळ्या भरतीबाबतच्या आपण व्हिडिओवर देत असतो. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण डाकसेवक GDS साठी जी 28,000 जागा आहेत, नवीन शेड्यूल पाहिला असेल तुम्ही वेबसाईटवर, तुम्ही अर्ज केला असेल, 14 तारखेपर्यंत शेवटची तारीख होती. करेक्शनसाठी सुद्धा वेळ देण्यात आला होता आणि अपेक्षित तारखेनुसार आजच्या दिवशी, आज संध्याकाळपर्यंत जे यामध्ये पहिली लिस्ट जी आहे, पहिली यादी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अद्याप तरी सुद्धा ही यादी जाहीर झाली नाही. कदाचित आज संध्याकाळपर्यंत 9-10 वाजेपर्यंत कदाचित यादी जी आहे ही जाहीर होऊ शकते, किंवा उद्या परवा म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये ही यादी येण्याची शक्यता आहे. मात्र लवकरच पहिली यादी, पहिली लिस्ट जी आहे, पहिली शॉर्ट लिस्ट ही लागणार आहे. आता त्यामुळे ग्रामीण डाकसेवकसाठी महाराष्ट्रामध्ये अर्ज भरण्यासाठीची 14 फेब्रुवारी शेवटची तारीख होती. मेरिट लिस्ट ही 10वीच्या टक्केवारीवर आधारित असते. तर ज्या उमेदवारांचे टक्के जास्त असतील त्यांना प्राधान्य दिलं जातं, सगळ्यांनाच माहिती आहे. तर पहिली मेरिट लिस्ट 28 फेब्रुवारी म्हणजे आज सगळ्याकडे आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्यानुसार 28 फेब्रुवारी म्हणजे आज पहिली यादी लागणार होती. अद्याप ती लागलेली नाहीये, मात्र अजून सुद्धा वेळ आहे. कदाचित आज 10 वाजेपर्यंत सुद्धा यादी जी आहे जाहीर केली जाऊ शकते, पोर्टलवर अपडेट केली जाऊ शकते, कारण यादी ही तयार आहे. पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर निराश होऊ नका, कारण पुढील लिस्टमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. कारण 10, 7, 8, 9, 10 अशा याद्या ज्या आहेत, 7 ते 8 याद्या, 7 ते 8 लिस्ट लागतात. आता मेरिट लिस्ट जे आहे एकूण 6 मेरिट लिस्ट अंदाजे, पण यावर्षी कदाचित जास्त लागू शकतात, कारण माझ्या माहितीप्रमाणे जास्त लोकांनी, जास्त उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे माझा अंदाज आहे की 8 याद्या तरी, 8 लिस्ट यावेळेला लागतील आणि तुमची संधी त्यामध्ये पडू शकते. तर प्रत्येक लिस्टमध्ये सुमारे 20 ते 25 दिवसांचं अंतर असतं. त्यामुळे पहिली लिस्ट जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर लावली जाते, म्हणजेच याच महिन्यामध्ये आत्ता हे लागू शकते. त्याच्यानंतर एक 5 ते 6 दिवसांचा वेळ जो आहे कागदपत्र पडताळणीसाठी, TV साठी उमेदवारांना दिला जातो आणि त्याच्यानंतर पुढच्या 20 ते 25 दिवसामध्ये त्याच्यानंतर पुढची यादी जाहीर केली जाते. अशा ह्या याद्या लागतात प्रत्येक वेळेला. कमी टक्केवारी असलेल्या उमेदवारांनाही पुढील लिस्टमध्ये संधी मिळू शकते, कारण मी पहिल्या सुद्धा मागचा जो आपला व्हिडिओ झाला होता त्यामध्ये सांगितलं होतं की यावेळेला संधी जी आहे फक्त 650 पैकी गुण असणाऱ्या उमेदवारांना असणार आहे. त्याच्यानंतर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठीचा ऑप्शन दिलेला नव्हता. तर या कारणामुळे ते विद्यार्थी जरी फॉर्म भरला असेल तरी अपात्र ठरू शकतात. त्यामुळे तुम्हाला जास्त संधी ही असणार आहे. मेरिट लिस्ट ही डिव्हिजननुसार रिक्त जागा भरण्यासाठी काढली जाते. कट ऑफ हा त्या डिव्हिजनची लोकप्रियता, अर्जदारांची संख्या आणि रिक्त जागांवर अवलंबून असतो. म्हणजे समजा तुम्ही एका डिव्हिजनसाठी अर्ज केलाय, त्या डिव्हिजनमध्ये समजा सगळ्यात जास्त पर्सेंटेज असणारा उमेदवार ज्यांना अर्ज केलाय त्याचे 70% आहेत, तर त्याची कट ऑफ जी आहे ती 70%च असणार आहे. जरी समजा बाकीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रेफरन्स दिलेला आहे, प्राधान्य दिलेलं आहे, तर प्राधान्यक्रमाने सगळ्यात जास्त पर्सेंटेज असणाऱ्या उमेदवाराला इथे सिलेक्ट केलं जातं. तर जास्त कट ऑफ असलेले डिव्हिजन कोणते आहेत अपेक्षित ते आपण पाहूयात. शहरी किंवा जास्त डेव्हलप झालेले विकसित भाग आहेत
इथे जास्त कट ऑफ लागते. त्यामुळे अशा ठिकाणी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं अर्ज करताना की अशा ठिकाणी शक्यतो अर्ज करू नका. कमी टक्के असेल तर तुम्हाला चान्सेस जे आहे संधी ही कमी येऊ शकते. ज्या ठिकाणी स्पर्धा कमी असेल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला तर तुमचं निवड होण्याची संधी ही जास्त असते. डिव्हिजन आणि अपेक्षित कट ऑफ जो आहे अहिल्यानगरसाठी 96 ते 97%, अकोला जिल्ह्यासाठीचा 96 ते 97, काही बदल होत नाहीये. 96 ते 97 फक्त 1 ते 2% कमी होऊ शकतो. मात्र यामध्ये बदल असा होत नाही, जास्त जाऊ शकतो पण कमी नक्कीच होणार नाहीये. 95 पर्यंत म्हणू शकता. अमरावतीसाठी सुद्धा 96 ते 97%, बारामती 97 ते 98 वाढला इथे या ठिकाणी. बीडसाठी सुद्धा जास्त अर्ज येतात, 97-98 पर्यंत जाईल. भुसावळ 96-97% पर्यंत. बुलढाणा 96 ते 97% पकडू शकतात, त्यापेक्षा जास्तच. 99 सुद्धा सुरुवातीच्या लिस्टमध्ये 99% वाले उमेदवार असतात, मात्र त्यांची निवड होत नाही. चुकीचे पर्सेंटेज असतात किंवा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला जातो, कागदपत्र तयार नसतात. अशा बहुतांश अडचणी त्या ठिकाणी असतात, त्यामुळे ते उमेदवार सिलेक्ट होत नाहीत. फक्त यादी ही लागते, तर पहिली यादी अशा पद्धतीने असेल. आता यामध्ये सुद्धा कॅटेगरी आहेत, त्यानुसार सुद्धा बदल होतो, कमी जास्त होतो. मात्र 1 ते 2% फरक पडतो, जास्त फरक या ठिकाणी पडत नाहीये. पुढे पाहूया. छत्रपती संभाजीनगरसाठी 95 ते 96%, धाराशिवसाठी 95 ते 96% फरक पडत नाहीये, सेम असणार आहे. धुळेसाठी सुद्धा 96%, जळगाव 96%, कोल्हापूरसाठी 96%, मालेगावसाठी 96 ते 97, मुंबई सिटी ईस्ट साठी, यामध्ये मुंबई सिटीसाठी 95% सांगितलंय, पण कदाचित हा जास्त सुद्धा जाऊ शकतो. या ठिकाणी कामं जास्त असतात, त्यामुळे या ठिकाणी पेमेंट स्केल सुद्धा कदाचित वेगळी थोडी वाढू सुद्धा शकते. मात्र दिलेली आहे त्या पद्धतीनेच असणार आहे सध्या तरी. त्या ठिकाणी त्या कामाच्या नुसार ते वाढू शकते. त्यामुळे पर्सेंटेज जास्त असेल तरच इथे तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला संधी हे मिळू शकते. मुंबईसाठी 95% प्लस, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट साठी 95 ते 96%, हे सगळं मुंबई सिटी 95 ते 96%च पकडू शकता. त्याच्यानंतर नागपूर सिटी 95-96, नागपूर महसूल साठी 95-96 आहे. नांदेड साठी 96 ते 97% पर्यंत, नाशिक साठी 96 ते 97, नवी मुंबई 95 ते 96. जी छोटी छोटी जे आहेत जिल्हे आहेत त्या ठिकाणी डिव्हिजन साठी कमी असेल. पंढरपूर 95 ते 96, परभणी सुद्धा जास्त आहे. पुणे सिटी या अंतर्गत सुद्धा 95-96 पर्यंत जाईल. सांगलीसाठी जास्त अर्ज येतात, वाढतं या ठिकाणी उलट 97 ते 98% पर्यंत. सातारा सुद्धा 97%, श्रीरामपूर 96 ते 97, सोलापूरसाठी 96 ते 97, ठाणे सुद्धा 97, वर्धासाठी कमी येतं थोडंसं. गेल्या वेळेस जर कट ऑफ पाहिलं तर 94-95 पर्यंत. यवतमाळसाठी 95%. तर या टक्केवारीचा आपल्याला माहिती मिळू शकते की चांगल्या ज्या ठिकाणी सुविधा असतात, विकसित असेल, स्थिर अशी नोकरी असेल तर या ठिकाणी या जास्त जे अर्ज आहेत अशा ठिकाणी उमेदवार करतात. मात्र जे बाकीच्या ठिकाण राहिले, रत्नागिरी असेल, रायगड असेल, त्याचबरोबर सिंधुदुर्ग असेल किंवा इतर जे गडचिरोली असेल, अशा ठिकाणी कमी अर्ज येतात. या ठिकाणी कट ऑफ कमी लागतो. आता कोणत्या किती उमेदवारांनी अर्ज केलाय त्यानुसार तो असतो. मात्र तरी सुद्धा पहिली लिस्ट जी लागते ही 90% पेक्षा खाली येत नाही. आता कमी कट ऑफ असलेले डिव्हिजन ते सुद्धा अपेक्षित सांगणार आहे. तर यामध्ये कमी लोकप्रिय जो भाग असतो यामध्ये 60 ते 90% दरम्यान कदाचित तुमची निवड होऊ शकते. 90% पेक्षा कमी असलेल्या उमेदवारांची होऊ शकते. तर कोणते कट ऑफ आहे डिव्हिजन आहे? चंद्रपूर, तर सगळ्यात जास्त जागा आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, चंद्रपूरसाठी यावेळेला सगळ्यात जास्त म्हणजे 325 प्लस जागा होत्या आणि ज्या पद्धतीने अर्ज आले असतील त्यामुळे कट ऑफ जे आहे ते कमी येऊ शकते. गडचिरोली सुद्धा यामध्ये समाविष्ट होतं आणि उमेदवार जॉईन करत नाहीत, फक्त अर्ज करतात. त्यामुळे इथे संधी ही बनण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. 325 जागांसाठी. ओपनची कॅटेगरी 90 ते 91%, PWD, SC, ST, EWS 60 ते 80% दरम्यान ही जाण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. गोवा या ठिकाणी सुद्धा खूपच कमी उमेदवार अर्ज करतात. ओपन कॅटेगरी 60% सुद्धा उमेदवारांचा 60-70% सुद्धा यामध्ये निवड होते, कारण त्या ठिकाणी कोकणी भाषा सुद्धा येणं अपेक्षित असतं. या कारणामुळे त्यामध्ये फरक पडतो. अंतर जास्त, खर्च कमी असतो. तर यामध्ये ST 43%, मागील वर्षावर अशा पद्धतीने कमी लागली होती.
तर या ठिकाणी तुम्ही अर्ज केला असेल तुम्हाला संधी ही पडू शकते, चान्सेस पडू शकतात. त्याच्यानंतर ना पालघर आहे 90% कमी लागतो, लोकप्रिय कमी आहे. रायगड सुद्धा दुरुस्त अशा ठिकाणचा भाग आहे, येथे सुद्धा कमी लागते. रत्नागिरी आहे, सांगलीमध्ये जास्त असतो, मिरजमध्ये कमी असेल. त्याच्यानंतर भुसावळ आपण सांगितले. सिंधुदुर्ग हे पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की सिंधुदुर्गमध्ये सुद्धा कमी लागू शकतो. या ठिकाणी कट ऑफ 90%पेक्षा कमी असणारे उमेदवार सुद्धा सिलेक्ट होऊ शकतात. मात्र असं नाही की पहिल्या यादीमध्ये नाव आलं नाही तर तुम्हाला संधी संपली, पुढच्या जी यादी आहेत लिस्ट यामध्ये नाव येऊ शकतं. तुम्ही काय तयारी ठेवली पाहिजे? 10वीचे टक्के 90%पेक्षा कमी असतील तर कमी कट ऑफ असलेले जे डिव्हिजन आहेत यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला संधी ही पडू शकते. मात्र जे जास्त कट ऑफ असलेले ज्या डिव्हिजन आहेत, जे जिल्हे आहेत यामध्ये संधी बनणं खूप कठीण जाणार आहे. तर अशा पद्धतीने GDS साठीची पहिली यादी ही लवकरच जाहीर होईल आणि ही जाहीर झाल्यानंतर ना आपण पाहूयात की नक्की कशा पद्धतीने उमेदवारांचा जे मार्क्स आहेत 97, 98, 99 पर्यंत असतील. मात्र हे उमेदवार बहुतांश निवड झाली तरी निवड घेत नाहीत, सिलेक्शन घेत नाहीत, कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित राहतात. त्याचबरोबर DV साठी त्यांची कागदपत्र काहींची बरोबर नसतात, काहींचा अर्ज चुकलेला असतो. तर अशा कारणामुळे पहिली लिस्ट जी असते त्यामधून बहुतांश उमेदवार बाद होतात. दुसरी लिस्ट अत्यंत महत्वाची असते, त्यानंतरच्या 7 ते 8 लिस्ट लागतात. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ज्या यादी येतात त्याच्यामध्ये तुमची संधी ही नक्कीच पडू शकते. या संदर्भातली यादी आल्यानंतर सुद्धा आपण अशाच पद्धतीने डिटेलमध्ये महत्वाचा असा व्हिडिओ घेणार आहोत. अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट घेण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.